एक पार्टनर होता आमचं, जे आमचे इव्हेंट्स वगैरे व्हायचे कॉलेजमध्ये, तो ही वॉज माय ऑल टाईम पार्टनर. तर आम्ही कसे खूप क्लोज होतो आणि आम्ही सगळ्या गोष्टी अशा खूप शेअर करायचो. अरे असं झालं माझ्यासोबत, तसं झालं माझ्यासोबत, सगळं. तर मी एकदा त्याला असंच रँडमली विचारलेलं, आम्ही जेवायला बसलेलो वरती, की आमचं इव्हेंटचं एक डिस्कशन चालू होतं. म्हटलं आपल्याला असं असं प्लॅन करायचं आहे. तर बोलला हां करूया. म्हटलं आणि मग अजून काय चाललं आहे, झोप बीप होते का नाही होते का असं. आणि त्याचं ना वाटत होतं की त्याची झोप होत नाही आहे किंवा तो डिस्टर्ब्ड आहे थोडा. तर तो बोलला अरे काय सांगू यार, रूममध्ये असला काय 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 गोष्टी होत्या. आणि ते जस्ट रिसेंटली आले होते डॉममध्ये राहायला, म्हणजे त्याला येऊन 1 महिना झाला असेल फक्त. तो मला बोलला की अरे बाथरूमचा दरवाजा ना कोणी आपोआप उघडतं आणि आपोआप बंद करतं. बापरे. हां, म्हणजे ते लोकं बसले आणि त्यांच्या समोर ते होतं, की असा आवाज येत, ते दार उघडते आणि ते बंद होतं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. डॉमचं मी एक सांगू शकते, म्हणजे असं खूप मोठं नाही आहे, बट आपण म्हणतो तसं की आता काही जे घोस्ट असतात ते तिथेच राहतात, बिकॉज ती त्यांची जागा असते. आणि ते आपण म्हणतो ना इन इन बिटवीन असतं, की ते ह्युमन जगात पण नसतात, पृथ्वीवर पण नसतात, आणि ते पूर्णपणे त्या साईडला पण गेलेले नसतात, तर त्यांना कळत नसतं ते. सो तिथे काही असे आहेत जे तिथे राहतात आणि आपण म्हणू शकतो की को एक्झिस्ट करतात. त्याचा काही त्रास ॲज नाही झाला, बट विचित्र गोष्टी आपल्याला वाटू शकतात त्या, की माझा जो एक पार्टनर होता आमचं, जे आमचे इव्हेंट्स वगैरे व्हायचे कॉलेजमध्ये, तो ही वॉज माय ऑल टाईम पार्टनर. तर आम्ही कसे खूप क्लोज होतो आणि आम्ही सगळ्या गोष्टी अशा खूप शेअर करायचो. अरे असं झालं माझ्यासोबत, तसं झालं माझ्यासोबत, सगळं. तर मी एकदा त्याला असंच रँडमली विचारलेलं, आम्ही जेवायला बसलेलो वरती, की आमचं इव्हेंटचं एक डिस्कशन चालू होतं. म्हटलं आपल्याला असं असं प्लॅन करायचं आहे. तो बोलला हां करूया. म्हटलं आणि मग अजून काय चाललं आहे, झोप बीप होते का नाही होते का असं. आणि त्याचं ना वाटत होतं की त्याची झोप होत नाही आहे किंवा तो डिस्टर्ब्ड आहे थोडा. तर तो बोलला अरे काय सांगू यार, रूममध्ये असला काय 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 गोष्टी होत्या. आणि ते जस्ट रिसेंटली आले होते डॉममध्ये राहायला, म्हणजे त्याला येऊन 1 महिना झाला असेल फक्त. तर तो मला बोलला की अरे बाथरूमचा दरवाजा ना कोणी आपोआप उघडतं आणि आपोआप बंद करतं. बापरे. हां, म्हणजे ते लोकं बसले आणि त्यांच्या समोर ते होतं, की असा आवाज येत, ते दार उघडते आणि ते बंद होतंय. त्यानंतर कोणीतरी नळ सोडतंय आतमध्ये, बादलीत पाणी काढतंय. बादली भरतीये पूर्ण आणि नळ बंद करतंय. दॅट्स इट. असं होतंय. किंवा मग कोणी टॅपचं पाणी चालू करतंय, बंद करतंय, किंवा जर कोणी वॉशरूममध्ये गेलं असेल आणि बसलं असेल ना, तर बाहेरनं नॉक करत बसणार, किंवा धड-धड, 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 धड-धड असं. जोपर्यंत कोणी बाहेर येत नाही तोपर्यंत. किंवा मग एकदा असं झालं होतं की त्यांना खूप चांगलंपणे आठवतंय की त्यांनी रूम जी होती ती बाहेरनं बंद केली होती. जेव्हा ते गेले ना तेव्हा त्यांची रूम उघडी होती. आणि कसं असतं, प्रत्येक रूमची स्पेसिफिक कीज असते, त्या फक्त त्याच जी लोकं राहतात आतमध्ये त्यांच्याकडे असते, किंवा मग रिसेप्शनवर असते, बाकी कोणाकडे नसते. आणि ऑथराईज ॲक्सेस नाही आहे. कोणी असं रँडमली कोणाला न सांगता रूममध्ये नाही जाऊ शकत, त्यांच्या लॉबीमधली लोकंसुद्धा, रिसेप्शनवरची. बोलले अरे आम्ही सांगतोय की मी रूम बंद केली होती, तिकडचा गिझर बंद होता, पण गिझर चालू होता, बादली भरली होती, बाथरूमचं डोर ओपन होतं, तिकडचा सिंकचा जो किचनच्या इकडे जो सिंक होता त्याचा नळ चालू होता, आणि यांचं डोअर ओपन होतं, मेन डोअर जे होतं ते. सो अशा काही गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे ते लोक खूप डिस्टर्ब होते आणि त्यांची झोप होत नव्हती. सो मग त्यांनी रूम चेंज केली. हा, पण तिकडे बरेच लोकं राहिली नंतर, बट आपण म्हणतो की एकदा आपल्याला सवय झाली की आपल्याला फरक पडत नाही. सो प्रॉब्लेम त्यांनी लक्ष दिलं नसेल त्यावेळेला, असं असू शकतं. कारण कसं आहे की किती रूम बंद करणार, एक पण तर असंही असतं ना, बरोबर. प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव येतोच आहे.